नमस्कार सगळ्यांना, तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आहे होळी स्पेशल खोबऱ्याची करंजी। ही करंजी एकदम छान आणि टेस्टी लागते आणि झटपट बनून तयार होते। घरच्या साहित्यातच बनवलेली आहे, जास्त काही वेळ लागत नाही आणि साहित्यसुद्धा जास्त लागत नाही। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओला। तर चला आपण रेसिपी सुरू करूया। त्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये आपल्याला 3-4 विलायची टाकून मस्त आपल्याला साखर बारीक करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथं गोळाचं प्रमाण जे आपल्या तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता। मी इथे 1 पाव खोबरं यूज केलेलं आहे। तर कढई घ्यायची, कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आणि त्यामध्ये आपलं खोबऱ्याचं खीस जे आहे मस्त थोडासा हलका रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यामध्येच लगेच आपल्याला परत थोडंसं त्या कढईमध्ये तूप घालायचं आणि 1 वाटी रवा इथे भाजून घ्यायचा आहे। तुम्ही याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। आम्ही तिघंच आहोत त्याच्यामुळे मी 1 पाव खोबऱ्याची करंजी इथे बनवलेली आहे। ही करंजी 15 ते 20 दिवस जशीच्या तशी राहते। नंतर आपल्याला जो आपण रवा भाजून घेतलेला होता तो सुद्धा खोबऱ्यामध्ये टाकून घ्यायचा आणि आपली पिठी साखर त्यामध्ये मिक्स करून घ्यायची। रवा आणि खोबरं जे आहे आपलं थोडं गरम असतानाच पिठी साखर टाकायची, म्हणजे त्यामध्ये आपली साखर मस्त विरघळते, मिक्स होते। नंतर इथे मी 1 पाव मैदा वापरलेला आहे। मैदा मस्त आपल्याला गाळून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी तूप मी गरम करून त्याचं मोहन घातलेलं आहे। हाताच्या साहाय्याने मस्त तूप आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाण्याचा शिपका मारून आपल्याला पीठ मऊसूत भिजवून घ्यायचं आहे। एकदमच पाणी घालायचं नाही आहे। तुम्ही बघू शकता इकडे व्हिडिओमध्ये मस्त आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे। याला आपण आता 10 मिनिटे रेस्टसाठी झाकून ठेवूयात। 10 मिनिटानंतर आपलं पीठ तुम्ही बघू शकता कसलं भारी झालेलं आहे। 2 ते 3 मिनिटे मैद्याचं पीठ जे आहे आपल्याला चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पुरी जेवढी लाटतो त्यासाठी एक उंडा घ्यायचा आहे आणि पोळपाटावर मस्त असा पुरी लाटून घ्यायची। तुम्हाला जसे लागले तसे तुम्ही हातावर बनवू शकता, ग्लासवर किंवा मग साच्यावर बनवू शकता। तर मी इथे करंजी साच्यावरच बनवलेली आहे। तर जास्त पातळही नको आणि जास्त जाडही पुरी नको अशी ठेवायची आणि साच्याला थोडंसं पीठ लावायचं, नाहीतर आपली करंजी त्याला चिटकते। तर इथं दोन्ही साईडने मी मस्त आपलं सारण जे आहे भरून घेतलेलं आहे आणि थोडंसं साईडला पुरीला आपल्याला पाणी लावायचं आहे आणि दोन्ही हाताच्या साईडने आपल्याला काठ दाबून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे आपली करंजी कसली भारी झालेली आहे। तर तुम्ही हातावर सुद्धा बनवू शकता। तर मी इथे साच्याचाच वापर केलेला आहे। तर इकडे एक एक करून मी सगळ्या करंज्या आपल्या तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता कसल्या भारी झालेले आहेत। तर तुम्ही नक्की ट्राय करा। 15 ते 20 दिवस हे सारण जे आहे कोरडं असल्यामुळे टिकून राहते। हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आणि नंतर आपल्याला मनात पडलं तेव्हा करून खाऊ शकतात। तर इथे मी कढईमध्ये तेल घातलं, तेल मस्त थोडंसं तापलं की त्यामध्ये आपल्याला करंजी सोडून घ्यायची आहे। तर गॅस थोडा कमीच ठेवायचा, एकदम मोठा करायचा नाही। नंतर आलटून पलटून आपल्याला करंजीचा कलर चेंज होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। वरचं आवरण असं कुरकुरीत होते मस्त आणि आतमधलं सारण एकदम भारी लागते। तर तुम्ही बघू शकता इकडे मी करंजी मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेले आहे। जास्त रंग लाल करायचा नाही, नाहीतर करंजी आपली कडू लागते थोडी। तर इकडे सगळ्या बाकीचे सुद्धा करंज्या मी तळून घेतलेले आहे। मस्त इकडे गॅसचं फ्लेम थोडी कमीच ठेवायची आणि आलटून पलटून आरामात आपल्याला सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा